सोलापूरला आलो. तुमचा ते आवाज तिथे घेऊन आहे. काहून हे नाही रे. मीच करतो. हॅलो कमळे साहेब, जय भीम. जय भीम जय भीम जय भीम नमो बुद्धाय. जय भीम नमो बुद्धाय जय संविधान. मला काय म्हणायचे, हां बोला. तुम्हाला हा पॅरालिस झाला होता, हो तो पॅरालिस तुम्ही पॅरालिस जास्त आजार झालेला असताना तुम्ही ह्याच्यावर काय उपाय केलं आणि कुठलं तुम्ही टेक्निकल कुठल्या माध्यमातून तुम्ही हे आजार बरा केला? मला छान वाटतंय बरं. आजार तो तुम्ही आता चालतंय, थोडं फिरतंय, बसतंय. मग आता तुम्ही आजार कसा झाला ह्यावरती थोडं आम्हाला माहिती द्या. सुरुवातीचं खूप कठीण परिस्थिती होती. 2022मध्ये मला पॅरालिसचा अटॅक आला. त्यात संध्याकाळी मला शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केलं आणि तिथून नंतर मग सोलापूरला नेले. सोलापूरला नंतर मग पुण्यामध्ये आणलं गेलं आणि पुण्यामध्ये कंप्लीट 20 दिवस राहिलो. त्याच्यात त्या ठिकाणी माझी मुलगी आणि माझी मोठी सून या दोघींनी मला सांभाळ केला. आणि त्याच्यानंतर मला माझी बहीण, माझे 2 भाऊ पुण्यामध्ये आले आणि मला उदगीरला घेऊन आले. तिथून आल्यानंतर मग तिथं थोडंसं आपलं झालंच ते औषध पाणी चालू झालं, परंतु फरक किती पडला. सुलतानपूरला पण गेलो, ज्याला आपण म्हणतो की बुलढाणा, त्या ठिकाणी 2 चकरा मारल्या तिथं थोडंसं फरक पडला. पण तो लातूरमध्ये आल्यानंतर मात्र जे क्लब होतं संजीवनी म्हणून, संजीवनीमध्ये वेलनेस क्लबमध्ये मला जास्त फरक पडला आणि मी घरच्या घरी जे व्यायाम चालू करतो त्याच्यानंतर आयुर्वेदिक जी औषधं घेतल्यानंतर मला फरक पडलेला. आता मी चांगला स्टँड होलो आहे आणि आता पहिलं मला काही चालता येत नव्हतं. मला 2 माणसं उठवायला लागत होते, पण आता मी स्वतः उठतो. मी टॉयलेटला जातो, माझं मी आंघोळ करतो, माझं मी जेवण करतो आहे, मी कपडे घालतो आहे आणि बाहेर पण फिरू शकतो, पण काठीवरती. तर पुढचं स्टंट आता हे आपल्या ह्याच्यावरती अवलंबून आहे. आपण आणखी काहीतरी औषध पाणी चालू आहेत माझे, त्याच्यामध्ये करून घेऊ आता पुढे. बरं, आपल्या आयुष्यामध्ये तुम्ही काय काय केलं आत्तापर्यंत? तुम्ही समाजसेवा केली, तुमच्याकडे प्रबोधनाचं माध्यम आहे, त्या माध्यमातून तुम्ही आता तुमचं वय आहे 62 वर्ष वय आहे. या कालावधी 62 वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्ही समाजसेवा केली. तो कुठून सुरुवात केली, कशी केली? पुण्यामध्ये 2010 पासून सुरुवात केली. त्या टायमाला एक उपासक म्हणून मी काम करतो. भारतीय बौद्ध संस्थेच्या वतीने बुद्ध धम्म आणि संघाला मी प्रथम शरण गेलो. मी स्वतःला शरण गेलो. त्याच्यानंतर मी वाटचाल केली. माझ्या आयुष्यामध्ये, माझ्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल होत गेले आणि ज्याच्या ठिकाणी प्रबोधन विहारामध्ये सारनाथ बौद्ध विहार हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सानिध्यामध्ये राटणी या ठिकाणी सारनाथ बुद्ध विहारामध्ये उपाध्यक्ष या पदावरती माझी निवड झाली. तिथून सुरुवात झाली. त्या ठिकाणी सार्वजनिक कामामध्ये शाळेमध्ये मुलांना पुस्तकं वाटप करणे किंवा वह्या वाटप करणे, पेन वाटप करणे, लग्न विधी पूर्ण करणे, त्याच्यात जलदान विधी असो, साखरपुडा असो, तुमचा बड्डे असो, सामाजिक कार्य करायचं. आणि ज्या ठिकाणी ज्या काही बाबासाहेबांच्या चळवळी होत्या त्या चळवळीमध्ये सक्रियचा भाग घेऊन आम्ही सहकार्य करीत गेलो लोकाला आणि आतापर्यंत तेच करतो आणि उरलेलं आयुष्य आहे माझं पूर्ण तेच मी कार्य करणार आहे. रंजले गांजले ज्याला म्हणतो आपण, त्याची सेवा करण्याची माझी इच्छा आहे आणि ती इच्छा आपली पूर्ण करावी असं बस आहे. मग आता यापुढे आता धम्माची सेवा आणि सामाजिक सेवा हा तुम्ही केलेली आहे आणि ते करत असताना तुम्हाला पॅरालिसचा आजार झाला, म्हणजे तुम्हाला फिरता येत नाही ते आजारामुळे. मग तुम्हाला शासकीय वगैरे अजून वर्ध कलावंत म्हणून तुम्हाला शासनाचं मानधन मिळतंय का? नाही मिळालं. फाईल केलेली आहे पण ते अजून कलाकार म्हणून केलेलं आहे. अपंग म्हणत नाही. अपंगाचं सर्टिफिकेट आहे माझ्याकडं, ते दाखल करायचं आहे. फक्त कलाकाराची पहिली मिळाली. गायक म्हणून माझी निवड झाली आहे. पहिलं 2010मध्ये गायक म्हणून झाली निवड माझी. प्रवचन कसं करतो आपण. आणि ठीक आहे. जय भीम, नमो बुद्धाय, जय जय संविधान, जय भारत.